मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये झोन 2 अंतर्गत नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गेले काही महिन्यांमध्ये मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात जरा वाढ झाली होती। त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार येथील DB टीमला आपण मोटारसायकल चोरीकडे विशेष लक्ष देण्यासाठी सांगितले होते। त्या अनुषंगाने येथील सिनियर PI कांबळे साहेब, PI क्राईम धाडगे साहेब आणि त्यांचे दोन्ही DBचे अधिकारी ठाकरे आणि बच्छाव यांच्या संपूर्ण टीमने मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये त्यांचे गोपनीय बातमीदार लावून तांत्रिक तपास करून याच्यामध्ये वेगवेगळे 2 टोळ्या निष्पन्न केलेल्या आहेत। दोन्ही टोळ्यांचे 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि तिसरा आरोपी विधी संघर्ष बालक असल्यामुळे त्याला पालकांच्या ताब्यात दिलेला आहे। आणि अशा 2 टोळ्यांकडून आपण एकूण 16 मोटारसायकल व रिक्षा आपण रिकवर केलेले आहेत। त्यातल्या 11 मोटारसायकल आहेत आणि 5 रिक्षा आहेत। या एकूण 16 गुन्ह्यापैकी नेरूळ येथील 11 गुन्हे, कामोठे येथील 2, खारघर, कळंबोली आणि तळोजा येथील प्रत्येकी 1 गुन्हा उघडकीस आलेला आहे। या व्यतिरिक्त आपण मागच्या काही दिवसामध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड माननीय CP सरांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला चालू केलेलं आहे। त्या स्क्वॉडने देखील मागच्या आठवड्यामध्ये आपल्या इथे गोपनीय माहिती मिळाली असता रोहित काळे या आरोपीकडून 2 किलोचा गांजा देखील जप्त केलेला आहे। आणि 10 मार्च रोजी आपण नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं। त्याच्यामध्ये जवळपास 100 पोलीस अधिकारी अंमलदार या कॉम्बिंगकरिता कार्यरत होते। त्याच्यामध्ये देखील आपण एकूण जवळपास 22 आरोपींवर 19 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये गुटखा विक्री असेल, अवैध दारू विक्री असेल, त्याच्यानंतर NDPS कन्झम्पशन असेल किंवा आर्म ॲक्ट असेल, अशा वेगवेगळ्या कायद्यांतर्गत आपण 22 गुन्हे दाखल केलेले आहेत। तसेच 50 व्हेकलवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई देखील केलेली आहे।